मोदीच्या सरकारच्या देवेंद्रजीच्या सरकारच्या ज्या एकूण योजना आहे या ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्ती पण जाणार आहे या योजनांकरता मतं मिळणार आहेत आणि शेवटी निवडून आल्यावर प्रतिनिधीला विकास करावा लागतो. डेव्हलपमेंटचं व्हिजन आम्ही तयार केलं आहे. विकसित शहरं, विकसित महानगरपालिका, विकसित वॉर्ड या ठिकाणी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेच्या समस्या सोडवण्याकरता जे काही आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की 24 तास पाणी मिळेल, रस्ता मिळेल, वीज मिळेल, CCTV सर्व्हिलन्स होईल. या सर्व मुद्द्यावर जनतेला आता मतं पाहिजे आहे. जनता ही मतदान करणार आहे. त्यामुळं विदर्भात सर्व ठिकाणी आम्हाला मोठं यश मिळेल. काँग्रेस किंचित होईल आणि मोठं यश आम्हाला मिळेल कारण काँग्रेस ही केवळ चुकीच्या पद्धतीने वागतात आहे. लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्याचा विचार करत आहे. त्यामुळं लाडक्या बहिणीसुद्धा काँग्रेसला फटका देईल. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान बाहेर पडली आणि भाजपनं सोबळाचा नारा दिलेला आहे. नाही, आमच्या स्थानिक लेवलच्या नेत्यांनी त्या ठिकाणी तिथलं आकलन करून काही निर्णय घेतलेले आहेत. शेवटी तिथे स्थानिक भाजपा ही काही विचार करते आहे. आधी नियुक्ती झाली, मग त्या ठिकाणी काही स्वाभिमाननी जास्त उमेदवार लढवले, त्यामुळं युतीच्या बाहेर स्वाभिमान गेली. मग भाजपाने त्या ठिकाणी काही भूमिका घेतल्या, पण स्थानिक नेतृत्व मात्र त्या ठिकाणी काही वेगळा विचार करत आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचं इमोशनल कार्ड चालेल की फडणवीसांचा विकास चालेल यावर चर्चा सुरू झाली. देवेंद्र फडणवीस आणि डेव्हलपमेंटच चालेल. सर, हे सांगा, 2 दिवस उरलेले आहे. मुख्यमंत्री नागपूरवर येणार आहे, रोड शो आहे आणि औरंगाबादचा कार्यक्रम आहे. 2 दिवस महाराष्ट्रभर नागपूरमध्ये मुलाखती आहे. फडणवीस साहेब केव्हा येणार आहेत आणि कसं काय दौरा असणार आहे? 13 तारखेला उद्या देवेंद्रजी नागपूरमध्ये असणार, एक रॅली करणार आहे आणि त्यांचा जो प्रचाराचा जो त्यांनी उद्या कार्यक्रम ठेवला आहे तोही होणार आहे. पण नागपुरात एक रॅली होणार आहे. लाडकी बहीण, एक शेवटचा मराठी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाकडे सगळं प्रकरण गेलेलं आहे. लाडकी बहिणीचा हप्ता जमा करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या कोर्टात सगळं प्रकरण गेलं आहे. मला सांगा, लाडकी बहीण योजना की आजची आहे का, या निवडणुकीकरता आहे का? आधीच योजना विधानसभेच्या पूर्वीची आहे आणि जी रेग्युलर योजना सुरू असतं किंवा रेग्युलर योजना ज्या चालू असतात त्यांना आचारसंहितेचा कुठलाही भंग होत नाही. त्यामुळे ही योजना रेग्युलर योजना आहे, सुरू असलेली योजना आहे. त्यामुळे मला असं वाटतं निवडणूक